वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आज वाढदिवस आहे आपला आणि आपल्या जे चाहतेगण आहेत त्यांचा भरभरून आपल्याला प्रेम भेटत आहे, काय सांगणार, कसं वाटतं? आजचा चांगला आनंदाचा दिवस आहे आणि त्यातल्या त्यात सर्वात जास्त आनंद म्हणजे आहे की आज माझा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या सर्वप्रथम शुभेच्छा माझे सन्मान्य नेते मोठे बंधू या नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष पश्चिम नागपूरचे आमदार सन्मान्य श्री विकास भाऊ ठाकरे यांनी आजच्या या माझ्या 50व्या जन्मदिनी सर्वप्रथम शुभेच्छा दिली। त्यामुळे आजचा हा दिवस माझ्यासाठी फार आनंदाचा आहे आणि त्याचप्रमाणे माझ्या प्रभागातील आणि ह्या दक्षिण नागपूरमधील जी काही सर्व मित्रमंडळी आणि आमचे वरिष्ठ काँग्रेसचे जे लोक आहेत त्यांनीसुद्धा येऊन आजच्या दिवशी मला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले, त्याबद्दल मी त्या सर्वांचे सर्वदा आभारी आहे। प्रत्येक वाढदिवसामध्ये काही एक नवीन औचित्य आपण सांगतो की या वेळेला हे करायचं आहे, या वाढदिवसानंतर समोर काय नवीन करायचं आपलं एक येणारे जे काही वर्ष आहे हे मला असं वाटतं की निवडणुकीचे वर्ष आहे। आता येणाऱ्या लोकसभा नंतर विधानसभा आणि मग नागपूर महानगरपालिका, मला असं वाटतं की आजच्या या दिवशी माझ्यासोबत असलेले सर्व काँग्रेसचे जवळचे काँग्रेस जाणारे मित्रमंडळी त्या दिवशी असा निश्चय करू इच्छितो की येणाऱ्या दिवसामध्ये या प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा जे उमेदवार आहे हा भरघोस मताने कसा विजय होईल याच्यासाठी आम्ही आजपासून निश्चितपणे प्रयत्न करू। आपले जे बंधुगण आहे, जी जनता आहे, त्यांना काय एक संदेश आपल्याकडून राहणार आहे? आजच्या जो काळ आहे निश्चितपणाने एक साईडने जे काही एकाच पक्षाच्या मागे लोक झालेले आहे, येणाऱ्या दिवसामध्ये जनतेने आणि लोकांनी या सर्व बाबींचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की काँग्रेस पक्षासोबत राहून, कारण की आता जर बघितलं तर या शासनामध्ये जनतेच्या हिताचं असं कुठलंच काम किंवा जे काही त्यांच्या दैनंदिन ज्या गरजा आहेत, प्रत्येक वस्तूचे भावसुद्धा वाढलेले आहे। या सर्व गोष्टींचा छोट्या जे लोक आहेत त्यांच्या तळागाळात राहणाऱ्या लोकांना याची ठेच पोचत आहे। म्हणून मला असं वाटतं की या सर्व गोष्टीचा त्यांनी अभ्यास करून येणाऱ्या काळामध्ये या निवडणुका होणार याच्यामध्ये कोणत्या पक्षाला निवडून द्यायचं याचा एक निर्णय त्यांनी मला असं वाटतं की घेतला पाहिजे, कारण की या देशामध्ये एवढे वर्ष जो पक्ष राहिला, जेव्हा या देशात काही नसताना ज्याने हा देश आज उभा केला आहे, या पक्षाबद्दल सुद्धा त्यांनी निश्चितपणे विचार करतील आणि मला असं वाटतं की लोक यावेळेला काँग्रेसच्या पाठीशी